नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सध्या विविध प्रश्नांच्या जंजाळात अडकलेले आहेत. 1 वर्षांपूर्वी आपल्या काकांच्या म्हणजे शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांनी एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून त्यांच्या पत्नीचा दारुण पराभव झाला. त्यातही अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा वहिनींना फार मोठा फटका बसला. हा फटका कमी होता म्हणून की काय, आता शरद पवार सरळ अजितदादांना आव्हान देत आहेत. ही सर्व परिस्थिती अजितदादांना कधीच मानवणार नाही. आज अजितदादांबरोबर 40 आमदार आहेत. हे सर्वच्या सर्व आमदार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्या बरोबर आहेत. कारण कोणतेही असले तरी आपले काका शरद पवार आपल्याला मोकळे सोडणार नाहीत ही जाणीव झाल्यामुळे आणि शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात अजितदादांच्या पुतण्यालाच उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. हे वृत्त जर खरे ठरले तर आपली नामुष्की होऊ शकते असा पोक्त विचार करून अजितदादा यांनी काल बारामतीत आपण किती काम केले याचा पाढा वाचला आणि जर जनतेला नको असेल तर आपण बारामतीतून निवडणूक लढणार नाही असेही म्हटले. म्हणजे आता अजितदादा यांनी धोका ओळखून पुन्हा काकांच्या वाटेला जायचेच नाही असे ठरवून आपला वैताग व्यक्त केला. अजितदादा पवार अत्यंत शिस्तीने वागणारे नेते आहेत. जे काम होत असेल ते ताबडतोब करायचे आणि जे काम शक्य नसेल तर सरळ नाही म्हणायचे. हा त्यांचा खाके आहे. हा रोखटोक स्वभाव अनेकांना पसंत पडतो तर कित्येकांना आवडत नाही. मग आता अजित पवार बारामती मधून लढणार नाहीत तर कुठून लढतील आणि तिथे तरी त्यांचे काका त्यांना मोकळे सोडतील काय? शरद पवार यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की ते एखाद्याला निवडून आणू शकतील किंवा नाही हे सांगता येत नसले तरी अमुक एका उमेदवाराला पाडायचे असे त्यांनी ठरवले तर तो उमेदवार नक्कीच पडतो. हा आजवरचा अनुभव आहे. अजित पवार यांना स्वपक्षातून जेवढा पाठिंबा होता तेवढा अजूनही कायम आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार अजित पवारांचे किती मंत्री आणि आमदार अजित पवारांच्या गोटातून बाहेर काढतील हे अजित पवार यांना कळणारही नाही. त्यांनी काकांचे आशीर्वाद कसे असतात याचा अनुभव घेतलेला आहे. त्या आशीर्वादाच्या मार्गानेच त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद मिळाले. मग आता अजित पवार असे हतबल झालेले का दिसतात? ते राज्यात जिथे जिथे जातात तिथे आपण चुकलो असे सांगत आहेत. गडचिरोलीचे धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात मोठे पवार साहेब त्यांच्या मुलीलाच उभे करू पाहत आहेत. म्हणजे आपल्या राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने वाहत चालले आहे याचे दर्शन आता आपल्याला होईल. मोठ्या पवारांचे कितीही वार झाले तरी त्याला उत्तर द्यायचे नाही असे बहुधा अजित पवार यांनी ठरवले असावे. हे भांडण कधी संपेल किंवा संपणारच नाही हे फक्त पवार आणि पवारच सांगू शकतात. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.